सो हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे की आपल्याला लीड कोडवरती क्वेश्चन सॉल्व्ह किंवा सबमिट करायचे असतील तर ते आपण कसे करू शकतो. मोस्टली काय होतं, स्टार्टिंगला आपण ज्यावेळी सी शिकतो, सी प्लस प्लस शिकतो, त्यावेळी जास्त तर क्वेश्चन आपण लोकली सॉल्व्ह केले असतात, आयदर VS कोडवरती किंवा टर्बो सी ऑर व्हॉट एव्हर द कोड एडिटर वी यूज. पण ज्यावेळी आपण लीड कोडवरती क्वेश्चन सॉल्व्ह करायला जातो त्यावेळी मोस्ट ऑफ द टाइम स्टार्टिंगला आपण काय करतो, आहे तसा कोड आपला तिथं पेस्ट करतो आणि तसं तिथं वर्क होत नाही. सो आपल्याला समजून घ्यायला लागतं की नक्की वर्क यूज कसं करायचं लीड कोडला. जास्तीत जास्त 3 ते 4 जरी क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी समजून जाईल आपल्याला. तर पहिला आपण बघू की फरक काय आहे दोन्हीतला. आपण लोकली जे क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि लीड कोडवरती. तर पहिली गोष्ट काय असते की आपण लोकली 4 स्टेप करतो. पहिला तर आउटपुट लिहितो आपण, की फॉर एक्झाम्पल एंटर नंबर. आता आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपण म्हणतो एंटर नंबर, एंटर स्ट्रिंग, एंटर नेम, समथिंग. त्यानंतर आपण ते सेव्ह करतो कुठेतरी इनपुटमध्ये. नंतर त्यावरती आपली मेन स्टेप असते सॉल्व्हिंगची. आणि नंतर आपल्याला कळायला की बाबा आपण काय सॉल्व्ह केलंय, त्याचा आन्सर काय आहे, त्यासाठी आपण ते आन्सर प्रिंट करतो. पण लीड कोडमध्ये आता आपण डिफरन्स कसा आहे बघूया. पहिली तर स्टेप जी असते आउटपुटची ती तिथे नसते. सगळ्या ज्या गोष्टी इनपुट पर्यंत असतात त्या सगळ्या लीड कोडने केलेल्या असतात. तर स्वतः इनपुट लीड कोड बॅकएंडला घेतं, ते आपल्याला डायरेक्ट देतं. हे हे घे इनपुट, त्याच्यावरती तुला सॉल्व्ह करायचं आहे. आणि जी चौथी स्टेप आहे, आपल्याला जी प्रिंट करत होतो आपण, तिथं आपण रिटर्न करतो आन्सर. फॉर एक्झाम्पल एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट काढायचा आहे, तर ते आपण सॉल्व्ह करतो आणि फक्त तो स्क्वेअर रूट रिटर्न करतो, प्रिंट नाही करत. प्रिंट केलं तर ते आन्सर कन्सिडर नाही होत, एवढाच इश्यू. तर आपण एक एक्झाम्पल बघू, त्यानुसार आपल्याला समजेल. फॉर एक्झाम्पल आपला एक क्वेश्चन आहे की आपल्याला एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे. तर आपण लोकली कसा लिहिणार तो, या एक सीचा सिम्पल कोड घेतलाय. त्यावर पहिला एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. आपण प्रिंट स्टेटमेंट देणार की एंटर अ नंबर. देन इनपुटची स्टेप, आपण तो सेव्ह केला. नंतर जे काय असेल ते कॅल्क्युलेशन करतो आपण आणि ती थोडक्यात आन्सर जे आहे ते आपण प्रिंट करतो, आपल्याला समजायचं. आपण इथे रिटर्न आन्सर काय केलेलं नाही. आणि हे जे रिटर्न आहे ते जस्ट जस्ट टू एंड द प्रोग्राम. पण मग आता लीड कोड वरती फरक काय असतो. लेट्स से लीड कोड आपल्याला फक्त एवढंच देतं की ठीक आहे, हा क्वेश्चन आहे, हा फंक्शन देतो लीड कोड, आणि त्याचा रिटर्न टाईप देतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ह्यात आपण एक व्हेरिएबल बनवलेला नम नावाचा, इंट नम. तोच इथे त्यांनी आपल्याला फंक्शन कॉलमध्ये दिला असतो. मग त्या नमची व्हॅल्यू 2 असेल, 4 असेल, 10 असेल, जे काय असेल ते त्यांनी बॅकएंडला इनिशियलाइज करून आपल्याला डायरेक्ट व्हेरिएबल दिलं असतं. त्यावरती आपल्याला फक्त सॉल्व्हिंगची स्टेप, जी काय सॉल्व्हिंगची स्टेप आहे ती आपल्याला इथं करायची असते आणि आपल्याला ऍट दी एंड काहीतरी रिटर्न करायचं असतं. इफ इट्स व्हॉट एव्हर द रिटर्न टाईप ऑफ दॅट फंक्शन इज. म्हणजे रिटर्न टाईप भले असू दे, इंट असू दे, कॅरेक्टर असू दे, और पॉइंटर असू दे, तर ते आपल्याला फक्त रिटर्न करायचं असतं. आता मी जे काय सोल्युशन येईल ते रिटर्न करणार. आता ते कसं येईल, फॉर एक्झाम्पल मी आन्सर नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि हे लिहिलं नम मल्टिप्लाइड बाय नम. त्यांनी एक नंबर दिलाय ज्याचा मला स्क्वेअर काढायचा आहे. तो मी काढला, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, ते व्हेरिएबल फक्त रिटर्न केलं. दॅट्स ऑल वी हॅव टू डू ऑन द लीड कोड. ना आपण फंक्शनच्या नेम मध्ये काय चेंज करायचं, ना त्याच्या रिटर्न टाईप मध्ये चेंज करायचं, ना आर्ग्युमेंट आपल्या मनाचे घालायचे. नाही, आर्ग्युमेंटचं नाव चेंज करू शकतो मी तर काय. पण एकच आर्ग्युमेंट आहे आणि ते इंट टाईपचेच आहे जे त्यांनी देणार आहे. आणि थोडक्यात हे काय आहे की जरी आपण सी मध्ये एक फंक्शन बनवलं, लेट्स से फाइंड स्क्वेअर, आणि त्या फंक्शनला आपण कॉल केला आणि त्याला काय तर नंबर दिला पॅरामीटर मध्ये, आणि तो जो रिटर्न करतोय तो आपण प्रिंट केलं, तेच करत आहे फॉर एक्झाम्पल ऍट द स्टार्ट. आता आपण एक एक्झाम्पल बघू आणि आपल्याला समजतंय का बघू. तर आता हे सी प्लस प्लसचं एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला सीचं बघायचं असेल तर जेव्हा आपण सीचा कोड चूज करतो त्यांनी फक्त आपल्याला एक फंक्शन दिलाय, त्याचं नाव त्यांनी दिलंय, त्याचं रिटर्न टाईप त्यांनी दिलाय, ते कुठलं पॅरामीटर येणार आहे ते त्यांनी सांगितलंय, कुठल्या टाईपचं येणार आहे, किती येणार आहे ते सगळं त्यांनी सांगितलंय. आपलं काम फक्त इथं सॉल्व्हिंगचं काम आहे आणि आपल्याला इथं ऍट द एंड रिटर्न करायचं. मी तर काय पण रिटर्न करून चालणार नाही, त्यांनी सांगितलंय बुलियनच रिटर्न करायचं.
ट्रू और फॉल्स. True or false, whatever we have to return based on the solve it. That's all we have to do. आणि मग इथे तुम्हाला हेडर फाईल्स इन्क्लूड करायची गरज नाही आहे, बाकीच काय करायची गरज नाही. आता ज्यांना सी येते त्यांनी सी मध्ये सॉल्व्ह करू शकतात, आणि ज्यांना सी प्लस प्लस मध्ये बघायचं तर ते पण बघू. तर आता सी प्लस प्लस मध्ये जेव्हा तुम्ही सी प्लस प्लस शिकाल तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की क्लासेस काय असतात, ऑब्जेक्ट्स काय असतात. तर बॅक त्यांनी एक क्लास लिहिलाय सोल्युशन नावाचा, आणि त्यात पण सेमच फंक्शन आहे इज पॅलेंड्रो, जो सी मध्ये होता मग अशा बघून. काय नाही, इथं पण आपल्याला फक्त सॉल्विंगची स्टेप करायचंय, आणि ऍट द एंड आपल्याला काय तर रिटर्न करायचंय जे बुलियन टाईपचे, ट्रू ऑर फॉल्स. इथं समजा मी कॅरेक्टर रिटर्न केलं, स्ट्रिंग रिटर्न केलं तर एरर देणार ऑब्विसली, कारण बुलियन टाईपचं आहे. होऊ शकते एखाद्या क्वेश्चन मध्ये इंटिजर टाईप असेल, स्ट्रिंग टाईप असेल, कॅरेक्टर टाईप असेल. मग ते आपण सॉल्व्ह करणार आणि रिटर्न करणार. आता आपलं सोल्युशन बघू. आपलं काम फक्त एवढंच आहे, ऍट द एंड आपण रिटर्न केले ट्रू ऑर फॉल्स, कारण त्यांनी बुलियन विचारलं. यू रन द कोड अँड दॅट्स इट. सो एवढा पण काय हार्ड कन्सेप्ट नाही आहे, फक्त स्टार्टिंगला माहीत नसतं. जरी 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी अंदाज येऊन जाईल. थँक्यू.